फक्त तिने काय दिलं त्याच्यापेक्षा अजून कोणती तरी मोठी वस्तू आपल्याला देता येईल का, हा जर तुमचा भक्तिभाव असेल तर महाराज कशाला हळदी कुंकू तुम्ही ठेवता हो तिथं. शिव आणि शक्तीचं ऐक्य असतं, ते हळदी कुंकू असतं माऊली. तिने कोणती साडी घातली आणि तिने किती दागिने घातले हे जर पाहण्यासाठी तुम्ही हळदी कुंकू ठेवत असेल माता भगिनी, तर नाही ठेवलं तरी हा तुमचा खर्च वाचेल ना, असं म्हणायचंय मला. नाही चालेल असं नाही हो. आपल्या ज्या परंपरा सण उत्सव आलेले आहेत ते तर आपण साजरे केलेच पाहिजे. अहो त्याच्याविषयी किती स्वाभिमान किती अभिमान पाहिजे माऊली. अहो रांगोळी काढताना आपण दारात, ती फक्त शो साठी नसती महाराज, आध्यात्मिक कारण आहे त्याचं. वाईट येणाऱ्या ज्या लहरी असतात, वाईट येणाऱ्या ज्या शक्ती असतात, त्या येऊ नये आपल्या घरापर्यंत, आपल्या संसारापर्यंत. आणि आपला संसार सुखाचा व्हावा, घरामध्ये नेहमी सात्विक गुण त्या ठिकाणी लहरी त्या ठिकाणी राहाव्यात, म्हणून ती टिपक्यांची रांगोळी महत्वाची आहे बरं का. विनवितो तुम्हा करटाळी बोला मुखी नाम माऊली. आज लहान लेकराला घरात साधू संत महात्मा आल्यानंतर म्हणावं लागतं, अरे बाळा महाराज आलेत पाया पड. म्हणजे लेकराला सुद्धा कुठंतरी अहंकार आहे, मी पण आहे, कारण तो आपल्यामध्येच कुठून कुठून भरलेला आहे. लेकरं आपल्याकडून काय यद यदा आचरती श्रेष्ठता. घराचा करता तसा घर तयार होतं, राज्याचा करता तसं राज्य, देशाचा करता तसा देश घडत असतो माऊली. म्हणून घराचा करता चांगला पाहिजे, लक्षात घ्या. आपण आधी आचरण केलं ना, लेकराला सांगावं लागत नाही. बच्चे कहने से नहीं बच्चे दिखाने से सीखते हैं. पूर्वी आजी आजोबा त्या ठिकाणी लेकरांना मांडीवर बसवायचे महाराज आणि वेगवेगळ्या शूरवीरांच्या गोष्टी सांगायच्या, गोष्टीतून त्यांना त्या ठिकाणी संस्कार मिळायचे. आज बाबाच मोबाईल बघत बसलेले आहेत, एकावर एक रील्सच पाहत बसलेले आहेत. लेकरांनी कुठल्या गोष्टी कुठल्या गप्पा करायचा, म्हणून आजी आजोबा म्हणजे आठवत सुद्धा नाही अशी परिस्थिती आली आहे. प्रत्येक नात्यामध्ये स्वार्थ आलेला आहे माऊली. आपण जगाला दिलं पाहिजे, जगाच्या कल्याणात संतांची विभूती आहेत म्हणून त्या ठिकाणी संत आपल्याला आठवतात, म्हणून त्यांच्या पुण्यतिथी आणि जयंती साजऱ्या होतात. आपण जगाला काहीच दिलं नाही म्हणून आपली पुण्य स्मरण आपले वर्षातच घातले जातात, विठ्ठल विठ्ठल. परंतु जे संत ज्यांचा अधिकार असामान्य असा आहे, जे संत आपल्या उद्धारासाठी त्या ठिकाणी पाया पडतात, लागून या पाया विनवितो तुम्हा करटाळी बोला मुखी नाम. परंतु प्रेमाने सांगून ज्यावेळेस हा समाज ऐकत नाही माऊली, त्यावेळेस संत तीक्ष्ण बाण वापरतात. किती सांगू तरी नाईकते बटकी पुढे शिंदळीचे रडतील. नामाविना मुख सर्पाचे ते जीवा नवे काळ सरपाहे. इथं येऊन विठ्ठलाचं नामचिंतन नाही केलं माऊली. आपल्या शेजारण्याकडे बघा, कोण विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही बरं का. मग ते मुख नाही, काय सर्पाचं बीळ आहे, लक्षात घ्या. म्हणून कमीत कमी पाठीमाग एकदा मंडप सोडल्यानंतर घरी काय करता जाऊ द्या, आम्हाला त्याची काही घेणं देणं नाही. पण इथं बसल्यानंतर करटाळी बोला मुखी नाम. आणि नाही मुखी घेतलं तर ते सापाचं बीळ आहे महाराज, लक्षात घ्या. मग असे तीक्ष्ण बाण वापरत असताना महाराज म्हणतात, आम्ही कोणाचीही भीडबाड त्या ठिकाणी बाळगणार नाही. नाही भीडबाड तुका म्हणे साना थोर. तो लहान असो मोठा असो, गरीब असो किंवा श्रीमंत असो, कारण जो खांडावया गाव घाली का लावणे जयाने केली. दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. वृक्ष तोडणाऱ्यालाही सावलीच देतो आणि लागवड करणाऱ्यालाही सावलीच देतो माऊली. त्याच्याकडे भेद आहे का? तसा भेदभाव संत महात्मे करत नाहीत. म्हणून महाराज म्हणतात, नाही भिडबाड तुका म्हणे साना थोर. हे चाम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल विठ्ठल. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आपल्याला योग्य वेळेमध्ये सेवा परिपूर्णत्वाकडे न्यायची आहे. सुरुवातीलाच अभंगाचा भावार्थ सांगितला म्हणजे परत तुम्ही म्हणायला नको ताईंनी अभंग सोडवला म्हणजे तुम्ही म्हणता कीर्तनकार गेल्यानंतर म्हणता आज कीर्तनकाराने अभंग सोडवला नाही. महाराज वक्त्याचं आद्य कर्तव्य जरी असलं विषयाला अनुसरून तर त्यांनी बोललंच पाहिजे. आज रोहिदास महाराजांची उद्या जयंती उत्सव सोहळा आहे. महाराज रोहिदास महाराजांचं चरित्र थोडक्यात का म्हणा या ठिकाणी सांगितलंच पाहिजे, परंतु विषयांतर होता कामा नाही. वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे, परंतु ह्या व्यासपीठावर बोलणं इतकं सोपं नाही. कीर्तनाच्या नंतर न जर आभार मानायला लावले ना काय ठिकाणी काय भावपूर्ण श्रद्धांजली देऊन बसतात महाराज. अशा हात लटलट कापतात. मग काय ठिकाणी म्हणजे असं नामोल्लेख करताना सुद्धा फार वेळा चुकतं. म्हणजे दोन शब्द सुद्धा आपल्याला बोलता येत नाही. मग खाली बसून चुका काढणं फार सोपं असतं माऊली. आमच्यावर देखील जबाबदारी असते की कोणाचं मन दुखणार नाही. इथं योग्य तो संदेश उपदेश देखील त्या ठिकाणी जावा.
संतांचं चरित्र सोडून या व्यासपीठावर दुसरं काय घडू नये अशा अनेक गोष्टी आणि या गोष्टींना अनुसरून त्या ठिकाणी आम्हाला चालावं लागतं. काही चुकलं असेल आणि रोहिदास महाराजांचं चरित्र सांगत असताना तुम्हाला सर्वांची परवानगी या ठिकाणी घेते, कारण जबाबदारी आहे. एखादा चुकीचा शब्द तर जाणारच नाही, पण जरी चुकून गेला तरी तुमची बहीण समजून, तुमची मुलगी समजून उदारंतकरणाने क्षमा करावं. आपण आपल्या विषयाकडे वळू. धर्माचं पालन व्हावं, पाखंडाचं खंडन करण्याकरता साधू संतांचं अवतार कार्य आहे. संत महात्म्या भूलोकावरती अवतीर्ण होतात, परंतु अवतीर्ण होताना माऊली स्वतःच्या इच्छेने होतात. कारण संतांचं प्रारब्ध हे स्वइच्छा प्रारब्ध आहे, तुमचं आमचं प्रारब्ध हे परइच्छा प्रारब्ध आहे. आणि भगवंताचं प्रारब्ध हे परइच्छा प्रारब्ध आहे, आपलं प्रारब्ध अनइच्छा प्रारब्ध आहे. भगवंताचं प्रारब्ध हे परइच्छा प्रारब्ध कसं? अहम भक्त पराधीनः, म्हणजे भगवंताला ज्यावेळेस बोलावलं जातं, द्रौपदी मातेने ज्यावेळेस हाक मारली, कोठे गुंतलासी द्वारकेचा राय वेळ का सखया, त्यावेळेस कृष्ण भगवान परमात्मा धावत आले. का अगोदर आले? अगोदर नाही आले. भगवंताला बोलवावं लागतं. आणि याला रूपाबळे करुणी खळे हरिदासी किंवा करुणी खळे साठवू. तसं संतांचं नाही महाराज. संत अशी वाट बघत नाहीत बसत की आता कधी यांची तुमची तुम्ही म्हणा वाट लागते वगैरे, कारण संत वाट लावणारे नसतात, वाट दाखवणारे असतात. लक्षात घ्या. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा. कारण साधू संताला तुमच्या आमच्या अधोगती कधीच सण होत नाही. एक गोष्ट तुम्हाला बोलून जाते माऊली, माणसाला माणसाची प्रगती, कुत्र्याला वाहनाची गती, आणि साधू संताला तुमच्या आमच्या अधोगती कधीच त्या ठिकाणी सहन होत नाही महाराज. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, 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 जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. देह कष्टवीती परोपकारी, देह कष्टवीती परोपकारी, देह कष्टवीती परोपकारी, देह कष्टवीती परोपकारी, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टवीती परोपकारी. परोपकारासाठी जगाचं हित व्हावं या उद्देशाने संत महात्मे या ठिकाणी भूलोकामध्ये येतात. पण कसे येतात? ज्यावेळेस तुकोबारांना वाटलं की आता झालं, माझं कार्य संपलं, या ठिकाणी मला या जगाचा निरोप घ्यावा, त्यावेळेस वैकुंठ गमन तुकोबारांनी केलं. पण तुकोबारांना वाटलं अरे मला कोणीतरी बोलवतंय आपल्या लेकीसाठी, आपल्या शिष्यासाठी. अजून 3 वेळा स्वतः तुकोबारा त्या ठिकाणी वैकुंठाला गेलेले तुकोबारा पुन्हा एकदा त्या ठिकाणी मृत्यू लोकामध्ये आले. म्हणजे जाऊही शकतात इच्छा आणि येऊ सुद्धा शकतात. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, ऋषी सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आदराने भरले जग, झाडू संतांचे मार्ग आदराने भरले जग. हे बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया, झाडू संतांचे मार्ग आदराने भरले जग, झाडू संतांचे मार्ग आदराने भरले जग. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आपल्या महाराष्ट्राचं वैभव महाराज संत महात्मे आहेत. कारण
आपल्या महाराष्ट्राची ओळखच ही संतांची भूमी म्हणून आहे. आमचं परम भाग्य आहे माऊली की वर्षभरातून एकदा का होईना, परंतु तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी, चारिधामच्या ठिकाणी एकदा का होईना कीर्तन रूपी सेवा करण्याची संधी आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होते. एका ठिकाणी जात असताना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये कधी रामेश्वरम, कधी अयोध्या, द्वारकेला पण आपली कीर्तन सेवा झाली. त्या ठिकाणी असं कृष्ण भगवान परमात्म्याचं मंदिर शिखर त्या ठिकाणी दिसायचं ना, अशी आमची राहण्याची व्यवस्था, काही मागच्या जन्मीचं पुण्य असावं लागतं त्यावेळेस या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि आता जे आपण कर्म करतोय ते कलियुगात म्हणतात बाबा की इथंच फेडायचंय सगळ्यांना, पण ते पुढं आपल्याला भोगावं लागणार आहे. जसं आपण ज्वारी जरी पीक पेरलं ते काही लगेच मागच्या आताच लगेच नसतं महाराज, पाठीमागची जी ज्वारी शिल्लक राहिलेली असते आपण पुरवून ती आपण आता त्याची भाकरी खात असतो. तसं कर्म देखील तसंच आहे, ते आपलं प्रारब्ध भोगून मग नंतर संपवायचं असतं. तसं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असावं की अशा ठिकाणी जाऊन महाराज त्या ठिकाणी असं सुंदर असं वाक्य त्या ठिकाणी वाचलं मी प्रवासामध्ये जाताना की आपका योग भूमी में सहर्ष स्वागत है. आपका योग भूमी में सहर्ष स्वागत आहे. मला थोडंसं क्लिक झालं की आपण महाराष्ट्रामध्ये प्रवेश करत असताना आपलं महाराष्ट्र राज्यात सहर्ष स्वागत आहे. आपण म्हणजे असं सरळ वाचून जातो पण एवढं भारदस्त वाटत नाही. पण कदाचित असं जर वाटलं की महाराष्ट्रामध्ये प्रवेश करताना की आपल्या सर्वांचं या ठिकाणी संत भूमी में सहर्ष स्वागत आहे, कसं वाटेल महाराज? आपका संत भूमी में सहर्ष स्वागत आहे, एकदम खास वाटतं. कारण ही आपली महाराष्ट्राची शान आहे महाराज. प्राचीन अतिप्राचीन काळी थोर साधू संतांच्या, महापुरुषांच्या, ऋषी मुनींच्या पदस्पर्शाने, वास्तव्याने, घनघोर तपस्याने पावन पुनीत झालेला हा महाराष्ट्र राष्ट्र, हा भारत देश महाराज आपल्यासाठी प्रेक्षणीय असा आहे. कारण ह्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत महात्मे, ओंकार दादा त्या ठिकाणी होऊन गेले. या भारत देशाच्या श्रेष्ठत्वाचं वर्णन करत असताना त्या ठिकाणी पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज त्या ठिकाणी वर्णन करतात. भरतखंडे नरदेह प्राप्ती येतो परमभाग्याची संपत्ती. भारत देशामध्ये जन्माला यायला त्या ठिकाणी भाग्य असावं लागतं. ते भाग्य आम्हाला छत्रपती शिवाजी राजांसारख्या राजांना लाभलं हे विशेष म्हणावं लागेल. याचं कारण असं की या मायभूमीचं वर्णन करत असताना माऊली आपला शब्द प्रपंच अपुरा पडतो. कारण याचं कारण की अवघ्या वयाच्या 16 वर्ष जगताला लाजवणारं तत्वज्ञान ज्यांनी निर्माण केलं, माऊली महावैष्णव ज्ञानोबराय या पुण्य पावन भूमीमध्ये जन्माला आले. आपल्या रसाळवाणीतून पंचमवेद निर्माण करणारे देहू निवासी जगद्गुरु जगद्वंदनीय तुकोबराय याच भूमीमध्ये अवताराला आले. संत रोहिदास महाराज देखील याच भूमीमध्ये अवताराला आले. याचबरोबर महाराज त्या ठिकाणी सांगतात, इट इज नॉट इनफ टू सेज दॅट गॉड इज ट्रूथ बट ट्रूथ इज गॉड. मी ईश्वर सत्य आहे असं मुळीच म्हणणार नाही, परंतु सत्य हाच ईश्वर आहे असे त्रिवार सत्य प्रतिपादन करणारे महात्माजी गांधी याच भूमीमध्ये. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा असे सुभाषचंद्र बोस सुंदर असं वाक्य आहे महाराज. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद, हे ब्रीद प्रत्येकाच्या मनावरती बिंबवणारे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील याच भूमीमध्ये. पहिली जर सर्वसामान्यांसाठी महिला शिक्षण ज्यांनी खुलेवर केलं त्या ठिकाणी सावित्रीबाई फुले पहिल्या मुख्याध्यापिका या ठिकाणी होऊन गेल्या. महाराज त्यांचे आपण ऋण कधी फेडू शकणार नाही. कारण ह्या समाजाने ज्या वेळेस एखादं व्यक्तिमत्व पुढे जात असेल तर त्यांनी त्या ठिकाणी अन्याय अत्याचारच केलेले आहेत. परंतु शेण दगड मातीचा मी त्या ठिकाणी मारा सहन करू शकते, परंतु माझ्या लेकी बाळी त्या ठिकाणी शिकल्याच पाहिजे. स्त्री शिकली त्या ठिकाणी सुधारली, मुलगी शिकली तरच हा देश सुधारेल. कारण त्या ठिकाणी योग्य असा संदेश देणारे ज्योतिराव फुले त्यांच्या पाठीशी होते महाराज. असे क्रांतिकार शूरवीर या ठिकाणी महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले. असे थोर रत्न या ठिकाणी महाराष्ट्राच्या मातीला लाभलं. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मानावर, मातीच्या कणावरती आणि विश्वासाच्या प्रमाणावरती जाणता राजा त्या ठिकाणी अवताराला आला. शिवनेरी किल्ल्यावर अशा छत्रपती शिवाजी राजांना एकदा आपण वंदन करू. आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए. करो मति अनुसार पधारिए, जिजाऊ कुमार आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, विराजिए. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. मावळे फक्त तेच नाही की हातामध्ये फक्त तलवार घेऊन त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांबरोबर काम करतील. आपण देखील त्यांचे मावळेच आहोत. कारण कुठंतरी धर्माचं कार्य करण्यासाठी आपला देखील खारीचा वाटा आहे महाराज. ती
खार जेवढी महत्वाची आहे प्रभू रामचंद्रांच्या जीवनामध्ये, तसं आपला देखील खारीचा वाटा आहे. ती गोष्ट देखील तुम्ही ऐकली असेल, खारीच्या वाट्याची. आपल्या इकडं वेळ कमी आहे महाराज. हे सांगायचं तात्पर्य असं आहे की संत महात्मे आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे. त्यापैकी संत रोहिदास महाराज खऱ्या अर्थाने संत रोहिदास महाराजांचा जो जन्म आहे, जो अवतार कार्य आहे, चर्मकार कुटुंबामध्ये त्यांचा अवतार आहे महाराज. निष्ठावंत त्या ठिकाणी भगवत भक्त होऊन गेले. वारकरी संप्रदायाचा त्यांचे अनेक पद त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. पंजाब प्रांतामध्ये देखील त्यांनी त्या ठिकाणी कीर्ती गाजवलेली आहे. चर्मकार कुटुंबामध्ये जन्माला येऊन सुद्धा संत रोहिदास महाराजांनी आपली कर्मनिष्ठेवरती श्रद्धा होती महाराज. आपलं कर्म भगवंताच्या कृपेने आपण ज्या जातीमध्ये, ज्या कुळामध्ये, ज्या प्रांतामध्ये जन्माला आलो, त्याच्यामध्ये एक कर्तृत्व आपण आपलं सिद्ध करावं की आपल्या जातीला आपला स्वाभिमान वाटावा. महाराज कधी कधी उच्च जातीमध्ये देखील जन्माला येऊन जर आपलं कर्म, आपलं काम जर खालच्या गोष्टीचं असेल, खालच्या पात्रतेचं असेल, पण आपण उच्च कुळामध्ये जन्माला येऊन सुद्धा फायदा नाही महाराज. पण संत महात्म्यांनी अनेक जाती धर्मामध्ये त्या ठिकाणी अवतार घेतला. त्यामुळे उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोनिया. यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय ऐसा वेदशास्त्री. आपल्या संपूर्ण धर्माचा, आपल्या जातीचा, कुळाचा उद्धार व्हावा हा मुख्य हेतू ठेवून अनेक सकल संतांनी प्रत्येक जाती धर्मामध्ये अवतार घेतलेला आहे. परंतु मनुष्य जात फार वाईट आहे महाराज. पूर्वीपासून देखील आलेला आहे आणि आता देखील आपण हा किती जरी विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये जगत असलो तरी जातीभेद कुठं ना कुठं पाळतोच महाराज. याचं एक ठोस उदाहरण तुम्हाला देते. संत सावता महाराज यांची पुण्यतिथी माळी समाजाने साजरी करावी. काय म्हणणं आहे तुमच्या गोष्टीवर? का आपण सर्वजण करता? आता फार कशाला, तुमच्यापासून सुरुवात करते की संत रोहिदास महाराजांची पुण्यतिथी आहे का दुसऱ्या समाजामध्ये? आता रोहिदास महाराजांचा आले बाबा भव्य दिव्य सोहळा करा, नाही महाराज. सेना महाराजांची जी काही पुण्यतिथी आहे नाभिक समाजानेच त्या ठिकाणी साजरी करावी. का हा भेद? कशासाठी महाराज? एकीकडे आपण मोठ्या मोठ्या ठिकाणी तुकोबरांची प्रमाण सांगतो, पण आचरण मात्र काहीच नाही त्या ठिकाणी. म्हणून तर हा समाज कुठेतरी अधोगतीला आहे, पाठीमाग आहे. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून. कारण खऱ्या देवाचा आपल्याला खऱ्या अर्थाने ओळखच पटली नाही हो माऊली. खरे संतच आपल्याला कळाले नाहीत. म्हणून तर हा भेदभाव आहे. ज्यावेळेस तुमचा भेदभाव मनातील, अंतःकरणातील दूर होईल आणि खरी एकता त्या ठिकाणी निर्माण होईल, त्यावेळेस खरी संतांची पुण्यतिथी साजरी होईल. विठ्ठल विठ्ठल. परंतु संत रोहिदास महाराज चर्मकार कुटुंबामध्ये, चर्मकार कुळामध्ये त्या ठिकाणी जन्माला आलेले आहेत, अवताराला आलेले आहेत. परंतु अशा कुळामध्ये जन्माला येऊन देखील आपलं कर्म किती निष्ठेने करतात पहा. भगवंताच्या कृपेने जे काही व्यवसाय आपल्याला मिळालेला आहे, जे चामड्याच्या वस्तू असतील, वेगवेगळे जोडे बनवणे, महाराज चामड्याच्या वस्तू बनवणं इतकी सोपी गोष्ट नाही. आता तुम्ही सर्वजण सांगण्याची गोष्ट नाही महाराज. ती फक्त गोष्ट तुम्ही सहन करू शकता सर्व मायबाप हो, परंतु नवीन माणूस त्या ठिकाणी टिकू शकत नाही. एखादा माणूस तिकडून चालला ना नवीन, तरी असं वाटतं नको. परंतु भगवंताची कृपा जर झाली ना महाराज एखाद्यावरती, संत रोहिदास महाराजांनी भगवत भक्ती करावी, भगवंताचं नामचिंतन करावं, रोजचा दिनक्रम करावा, ध्यान धारणा त्या ठिकाणी करावी. परंतु ते करत असताना त्याला जोड कशाची द्यावी? की जो काही व्यवसाय, जो काही धंदा भगवंताच्या कृपेने आपल्या पदरात पडलेला आहे त्याच्यावरती निष्ठा ठेवून कार्य करत राहावं. कामामध्ये काम, काही म्हणा राम 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 राम. ते चामडं स्वच्छ धुवावं, भिजायला घालावं, मऊ करावं, रंगरंगोटी करावी, वेगवेगळे जोडे त्या ठिकाणी बनवावे, चामड्याच्या वेगवेगळ्या वस्तू बनवाव्या, त्या विकाव्या. जर गावामध्ये एखादा साधू आला, महात्मा आला, तर त्या वारकऱ्याची सेवा आपल्या हातून घडावी म्हणून आपल्या हातून सुंदर असा जोडा शिवून त्यांच्या पायामध्ये घालावा. ही भेट आपण त्या ठिकाणी स्वीकारावा, कारण ही त्यांच्या दृष्टिकोनातून वारकऱ्याची सेवा होती माऊली. सेवेचे अनेक प्रकार आहेत महाराज, फक्त आपला भाव शुद्ध असावा लागतो. हे सर्व करत असताना महाराज थोडीफार तारंबळ तर होतच असते, कारण प्रपंच करून परमार्थ साधावा, वाचे आळवावा पांडुरंग. ही गोष्ट म्हणण्यापुरती एवढी सोपी नाही महाराज, खूप तारांबळ होत असते. कारण दोन्हीचा समतोल साधणं एवढी गोष्ट सोपी नाही जेवढी आपण समजतो. अशीच काही अवस्था, अशीच काही परिस्थिती रोहिदास महाराजांची पाहून साक्षात भगवान परमात्म्याला काळजी वाटावी महाराज भक्ताची. भगवंताने साधूच्या रूपामध्ये येऊन त्या ठिकाणी स्वतः रोहिदास महाराजांच्या घरी येऊन
अनेक प्रकारची कार्य करावी महाराज, अनेक प्रकारची मदत करावी. मदत करत असताना महाराज हा समाज ज्या जातीला ज्या कामाला तुच्छ समजतो, पहिल्यापासून ब्राह्मण वृंद त्या ठिकाणी वेगळ्या दृष्टीने रोहिदास महाराजांकडे पाहत आले महाराज. परंतु ह्या समाजाचं काय घेऊन बसता महाराज? ज्याचा पाठीराखा भगवान परमात्मा असेल त्याला कोणी नसलं तरी चालतं महाराज. आपल्याला वाटतं नातेवाईक सगळे सोयरे आपतेष्ट वर्ग कोणी कुणाचं नाही माऊली. ज्याला कोणी नसतं ना त्याला भगवान परमात्मा हा असतोच महाराज. फक्त तेवढा विश्वास दृढ पाहिजे. रोहिदास महाराजांची एवढी निष्ठा पाहून, भगवत भक्ती पाहून साक्षात भगवान परमात्माला करुणा यावी आणि भगवंताने कोणाच तरी रूप, कारण अवताराच्या राशी तो हा उभा विटे. अनेक अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. कोणत्या तरी रूपामध्ये येऊन मदत करत असताना महाराज स्वतः भगवंताने त्या ठिकाणी काय कार्य करावं, चांबडे रंगवून चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे सेले मीने, कबीराच्या मागे सेले मीने. चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे, कबीराच्या मागे सेले मीने, कबीराच्या मागे सेलविले. चर्म रंगू लागे रोहिदास संगे, कबीराच्या मागे सेलविने. रोहिदासा संगे कबीराच्या मागे सेलविले. चर्म रंगू लागे रोहिदास संगे, चर्म रंगू लागे रोहिदास संगे, कबीराच्या मागे सेलविने, कबीराच्या मागे सेलविने, सेलविने. रोहिदासा संगे तुम्हा सर्वांचं पाठ आहे ना प्रमाण. चांबडे रंगवण्याचं कार्य माझ्या भगवंताने करावं महाराज. ही भक्ताची किती मोठी शक्ती आहे, किती मोठी भक्ती आहे महाराज, त्याचा विजय आहे महाराज. भगवंत हा माझा आहे ही भक्ती झाली महाराज. परंतु भगवंताने हा माझा आहे म्हणणं काय झालं, भक्तीची पराकाष्ठा झाली. संत रोहिदासांबरोबर तसंच काही घडलं ना. देवाने माझं म्हटलं म्हणून तर सेवा करायला आले, आपल्या घरी का नाही येत? आणि आला तरी आपल्याला ओळखता आलं पाहिजे ना, देव आलाय आपल्या मदतीला. जाता जाता सूक्ष्म रूपाने कोणीतरी चांगला संदेश देऊन जातं माऊली, वाट दाखवून जातं. पण वाट दाखवलेल्या रस्त्याने आपण कधीच जात नाही. मग आपण अपोजिट दिशेने जातो मग खड्ड्यात पडतं. स्वतः भगवंत कधी मदत करण्यासाठी येत नाही महाराज, कोणातरी रूपामध्ये येत असतो. म्हणून येणारा जाणारा प्रत्येक व्यक्ती त्याच्यामध्ये भगवंताचा अंश आहे असं समजा. कारण तो इतरत्र कुठं एखाद्या मंदिरामध्ये नसून कुठं आहे, आपल्या हृदयामध्ये आहे. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, हृदय मंदिर शोधून पाहे. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, हृदय मंदिर शोधून पाहे, शोधून पाहे. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. माऊली ज्ञानोबरांची गोड भाषा आहे माऊली. कधीतरी ज्ञानेश्वरी उघडा आणि वाचा. नाही एखाद्याला वाचन करता येत, कमीत कमी आजीबाई त्याच्यावरून बोट तरी फिरवा. एकदा तरी ज्ञानेश्वरीवरून बोट फिरवलं तर ती ज्ञानेश्वरी तुमचं बोट कधीच सोडणार नाही. कारण ती सर्व विश्वाची आई आहे, माऊली आहे महाराज. श्रेष्ठ दर्जा त्या ज्ञानेश्वरी ग्रंथाला दिलेला आहे महाराज. ज्याला भगवद्गीतेचं संस्कृतमध्ये आकलन होत नसेल, वाचता येत नसेल, त्यासाठी ही माता ही माऊली ज्ञानेश्वरी दिली. परंतु काही काहींच्या घरातच ज्ञानेश्वरी नाही. ही शोकांतिका आहे महाराज. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दने पाय वंदते, एका जनार्दने पाय वंदते.
जनार्दनी पाय वंदित एका जनार्दनी पाय वंदित पाय वंदितसे ज्ञानाबाई माझी अनाथांची माय एका जनार्दनी पाय वंदित असे. ज्ञानोबरांना देखील माय म्हटलेलं आहे, माऊली म्हटलेलं आहे. पण ज्ञानोबराय आणि ज्ञानेश्वरी काही भिन्न नाही महाराज, लक्षात घ्या. जिथं ज्ञान आहे तिथंच देव आहे. ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो वासुदेवची होतो. पण ते ज्ञान मिळवून घेण्यासाठी ज्ञानेश्वरी पशीच जावं लागतं. विठ्ठल विठ्ठल ही ज्ञानेश्वरी परदेशात जाऊन त्या ठिकाणी वेगळ्या भाषेमध्ये त्यांच्या भाषेमध्ये ट्रान्सलेट होऊन लोक वाचायला लागली. पण आपल्याला प्राकृत भाषेमध्ये वाचायचा कंटाळा आहे, नवे नवे ते दर्शन घ्यायचा सुद्धा कंटाळा येऊ लागला. त्यामुळे आपण मागं आहोत. आपला अवघड आहे महाराज, लक्षात घ्या. आपला विषय काय चालला होता? संत रोहिदास महाराजांचा. इतकी भगवत भक्ती आणि ते सगळं करत असताना भगवंताने त्यांची मदत करावी. एक दिवस काय झालं, साधुरूपी भगवंत रोहिदास महाराजांच्या घरी आलेले आहेत. प्रसंग डोळ्यासमोर ठेवा. आल्यानंतर रोहिदास महाराजांची झोपडी असेल माऊली, त्यांचं त्या ठिकाणी काम करतायत. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. कर्म करत असताना भगवंताचं विठ्ठलाचं नामचिंतन करत करत गोडवा त्या ठिकाणी भगवंत रूपी साधू त्यांच्या घराजवळ आलेले आहेत. आता साधू म्हटल्यानंतर आपली भक्ती भावना काय असणार? काहीतरी दक्षिणा द्यावी, काहीतरी द्यावं, त्यांचं दर्शन घ्यावं. संत रोहिदास महाराजांनी त्यांना त्या ठिकाणी दंडवत घातला, नमस्कार केला. भगवंत रूप साधू आलेले आहेत मदत करण्यासाठी. तुझी हाल अपेक्षा त्याची सहन होत नाही. एक दगड त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेला आहे. तो फक्त सामान्य दगड नव्हता माऊली. दर्शन घेतल्यानंतर हा दगड आपल्याला काय देतात, काय वस्तू आहे, अशा त्या ठिकाणी आत्मीयतेने संत रोहिदास महाराज त्याच्याकडे पाहतायत. भगवंत स्वतः म्हणतायत बरं का. ती साधुरूपी भगवंत त्या ठिकाणी म्हणतात, ते तुम्ही जे शिवता ना त्या कातड्याच्या चांबड्याच्या वस्तू, त्याला काय म्हणतात? आरी. आरी आरीने त्या ठिकाणी जी काय आहे तुमच्याकडे शिवण्याची, ती त्या ठिकाणी घेऊन या म्हटले महाराज. पडलेली आरी इकडे घेऊन या, असे साधू म्हणतायत. घेऊन आलेले आहेत. ती आरी कशाची असते? लोखंडाची असते माऊली, बरोबर. पण तो दगड लावता क्षणी महाराज ती सोन्याची झाली. मग तो दगड होता का? तो काय होता? परीस होता. रोहिदास महाराजांना कळून चुकलं, हा काय सामान्य दगड नाही, हा परीस आहे. काय करू मी याचं? डायरेक्ट हा प्रश्न आहे. काय करू? काय करू म्हणजे परीस आहे, ठेव तुझ्यापाशी, कामाला येईल. तुझी अशी हाल या ठिकाणी पाहत नाही, याची गरज नाही माऊली मला याची. स्वतः कष्ट करावं, स्वतःच्या मेहनतीने त्या ठिकाणी स्वतःचा उदरनिर्वाह करावा. आजकाल माणसं आयत खाऊ झालेली आहेत महाराज. म्हणून तुम्ही परीक्षण करून त्या ठिकाणी साधूची पण ओळख करून घ्या. कोणालाही साधू म्हणू नका. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. कलियुगात साधू ओळखायला शिका माऊली. म्हणले आम्ही पोटा पाण्यासाठी तुम्ही जर ही गोष्ट देत असेल तर मला गरज नाही. जे काही कष्ट करतो त्याच्यातून जे काही मोबदला मिळतो त्यासाठी मी उदरनिर्वाह करू शकतो. बरं नाही तुला घ्यायचा, राहू दे, पण राहू दे, कामाला येईल. ते म्हणले तिथं झोपडीमध्ये खच्ची आहे थोडीशी, तिथं ठेवा नेऊन म्हणले. हात सुद्धा लावला नाही महाराज रोहिदास महाराजांनी. की संत किती विरक्त असतात हे आपल्याला त्या ठिकाणी शिकायला मिळतं महाराज. आपल्याला कोणी देऊ द्या बरं काहीतरी, दगड असला तरी परीस म्हणून जुळीत घालू. 13 महिन्यांनी साक्षात भगवान परमात्मा साधूचंच रूप घेऊन आलेले आहेत. पाहतात तर काय, तो परीसही तसाच, महाराजांची परिस्थिती देखील तशीच आहे माऊली. काय करावं महाराज, कशा प्रकारे मदत करावी? दिवसामागून दिवस लोटत होते महाराज. रोज ध्यान धारणा आहे. पहाटेच्या वेळेस संत रोहिदास महाराज मंदिरामध्ये भगवंताच्या दर्शनाला गेले असताना दर्शन घेतलं, डोळे मिटले, डोळे परत उघडले की तिथं मंदिरात भगवंतापाशी मोहराज दिसायच्या महाराज. तुम्हाला दिसले तर तुम्ही रात्रभर तिथंच बसता. पहाटे तर लांबच जाऊ दे. ते रोहिदास महाराज होते. गेले की काय दिसायचं? दीदी, अय दीदी, काय दिसायचं रोहिदास महाराजांना? शाळेमध्ये लक्ष पाहिजे बरं का शिक्षकांकडं. मोहरा दिसायच्या माऊली. भगवंताला आवाज दिला, का रे भगवंता, का तुझ्यापासून दूर करतोस? ह्या मायेमध्ये, ह्या धनामध्ये का तू आम्हाला त्या ठिकाणी गुंतवत आहेस? कारण ज्या ज्या वेळेस आपण द्रव्याच्या पाठीमागे लागतो ना महाराज, धनच कमवायच्या पाठीमागे लागतो ना, कुठंतरी हा भगवंत त्या ठिकाणी दूर होत असतो. कारण द्रव्याच्या मागे कळीकाळाचा लाग, म्हणून या संघ खोटा त्याचा. कारण ही संतांच्या मुखातील प्रमाण आहेत, पण आपल्या मुखातील नाहीत महाराज, लक्षात घ्या. परंतु महाराज म्हणतात, या धनाचा न धरी विश्वास, जैशी तरुवर छाया. झाडाची सावली सकाळी दुपारी कुठं असते, संध्याकाळी कुठं असते? ती स्थिर आहे का माऊली?
तुम्हाला झोप लागली का? थाट बसा बरं सगळे, थाट बसा एकदम. अहो रोहिदास महाराजांचा उत्सव करताय हो तुम्ही माऊली. झाडाची सावली दुपारी जशी असते तशी असते का संध्याकाळी? दिसते का तुम्हाला? मग ती जशी स्थिर राहत नाही तसं धन एका ठिकाणी स्थिर राहत नाही, लक्ष्मी स्थिर राहत. मग जेवढे आहे तेवढे कीर्तन झालं देणार ना? विठ्ठल महाराज आम्हाला नका हो ते धन देऊ. तुम्ही म्हणता ताई ह्या व्यासपीठावर धन मागताय की काय? एवढी वेळ कधीच माऊली ज्ञानोबा आपल्यावर आणणार नाहीत आणि कधी येऊ सुद्धा नाही. एवढी माऊलींच्या चरणी प्रार्थना आहे. जरी आम्हाला धन दिलं तरी ते माऊलींच्या ट्रस्टला जाईल किंवा माऊलींपाशीच जाईल. कारण एका हाताने दिलं तर भगवंत अनेक हातांनी आपल्याला त्या ठिकाणी देतो. फक्त मन उदार पाहिजे महाराज, लक्षात घ्या. आज ज्ञानोबारांनी काय नाही दिलं महाराज? पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान, नाव दिलं महाराज. आज शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद ज्ञानोबारांनी दिली महाराज. यापेक्षा दुसरं वैभव काय असावं महाराज? फक्त निस्वार्थीपणे आपण कोणती सेवा करावी, नितांतपणाने त्या ठिकाणी करावी. रोहिदास महाराजांचं असं जीवन कार्य सुरत असताना भगवंताला साकडं घालावं नको रे बाबा असं करू. घेतच नाहीत मोहरा म्हटल्यानंतर एक दिवस भगवंताने स्वप्नामध्ये येऊन त्या ठिकाणी दृष्टांत दिला. रोहिदास महाराज असं करू नका. जरी तुम्हाला वाटलं संसारासाठी मोहरांचा वापर नाही करावा, नको हे धन, नको हे द्रव्य, परंतु याचा स्वीकार करा, ही माझी तुम्हाला आज्ञा आहे माऊली. ती आज्ञा पालन तुम्हाला करावीच लागेल. ते द्रव्य, ती मोहरा घ्या, धर्म कीर्तनासारख्या कार्याला त्या ठिकाणी वापरा. सत्संग भवन त्या ठिकाणी करा, अन्न छत्र त्या ठिकाणी बनवा. अनेक समाजाला तुम्ही त्या ठिकाणी धर्माचं कार्य शिकवता, नामाच्या मार्गाला लावता. असा समाज एकत्रित करून धर्म कार्याचं कार्य करा महाराज. आज्ञा पालन करा म्हटल्यानंतर कुठंतरी ते द्रव्य स्वीकारलं आणि अनेक प्रकारच्या धर्म कार्याच्या सेवा त्या ठिकाणी महाराजांनी करायला सुरुवात केला. त्यांचा प्रचार ऐकून महाराज काही ब्राह्मण वृंदांना, काही खळ समाजाला ते महाराज म्हणतात ना, एक वाक्य मी सुंदर असं वाचलं होतं की जिथं लौकिक असतो तिथंच निंदा असते. कोणाची निंदा होत? कोणाची निंदा होत नाही. जिथं लौकिक आहे त्याचीच निंदा होते आणि जिथं निंदा आहे तिथंच लौकिक असतं. विठ्ठल विठ्ठल. सर्वच लोकांना काही पटत नव्हतं महाराज. काही खळ समाजाच्या प्रवृत्तीच्या लोकांनी काय करावं? राजाला जाऊन सांगावं, तो बघा ह्याचा अधिकार आहे का? तो वेद बाह्य कृती करतोय, आपला व्यवसाय करावं, शांत राहावं, लोकाला उपदेश करा सुटलाय म्हणले, काहीतरी योग्य तो न्याय द्या. निवेदन दिलं राजाला महाराज. त्या ठिकाणी राजाने त्या ठिकाणी सभा भरवली. ते ब्राह्मण वृंद स्वतः रोहिदास महाराजांनी स्वतः त्या ठिकाणी, राजा काय करायचं म्हणले, काय करताय रोहिदास महाराज तुम्ही? हे सगळं धर्माचा प्रचार बघ अनेक समाजाला तुम्ही त्या ठिकाणी वाटेल लावताय. बास करा म्हणले, हे तुमचं कार्य नाही, हे वेद बाह्य आहे. असं म्हटल्यानंतर संत रोहिदास महाराज म्हणाले की एक वेळेस माझी चुकी आहे असं तुम्ही म्हणा, मी माझी चुकी सुधारेल, परंतु मी जे काही कार्य करतोय ते वेद बाह्य आहे असं कधीच म्हणू नका. कारण वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा. ये राणी वाहवा भार माथा, हे ये राणी वाहवा भार माथा, हे राणी वावा भार माथा, हे राणी वावा भार मुखातील प्रमाण आहे महाराज. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी वाहावा भार माथा. येरांनी काय करावा? माथ्यावरती फक्त भार व्हावा. तसं रोहिदास महाराज म्हणले की आपण सर्वजण कोणाची लेकरं आहोत? भगवंताची लेकरं आहोत. म्हणून मी जे काही कृती करतोय ही वेद बाह्य असं म्हणू नका. कारण ज्ञानामृत पाजणं, भगवंताचं नाम घेणं सकल प्राणी मात्रांना काय आहे? समान अधिकार आहे. माझं नाही आवडत ठीक आहे, पण याच्यातून तुम्हीच उचित हा न्याय द्यावा. तुम्ही राजा आहात, मग करायचं काय? हा वर्ग म्हणतोय माझं बरोबर आहे, हा वर्ग म्हणतोय माझं बरोबर आहे, याच्यातून करायचं तर नेमकं काय करायचं? तर ठरवलं की राजाने आता परीक्षा घेऊया आपण. परीक्षा म्हणजे काय आहे? योग्य ते उत्तर त्याच्यातून मिळेल, योग्य तो न्याय मिळेल. मग आता करायचं काय? रोहिदास महाराजांच्या जवळ शालिग्राम होता महाराज. काही लोक ते श्रीकृष्ण भगवान परमात्म्याची भक्ती करतात. आपल्या जोळीमध्ये कृष्ण भगवान परमात्म्याची मूर्ती असते, त्यालाच खाऊ घालणं, त्यालाच पिऊ घालणं, त्याला आधी झोपवणं, मग आपण झोपणं.
प्रत्येकाचा भक्तिभाव वेगळा असतो. तसं महाराजांसोबतच तो शालिग्राम होता महाराज. मग काय करावं? सिंहासनावर त्या ठिकाणी राजा पुढं त्या शालिग्रामची मूर्ती ठेवलेली आहे, भगवान विष्णूंची मूर्ती ठेवलेली आहे. आणि ठेवल्यानंतर सुरुवात इकडून ब्राह्मणवृंदांकडून केलेली आहे. तुम्ही भगवंताला बोलवा. भगवंत जर तुमच्या बोलवण्याने आले तर तुमची गोष्ट बरोबर आहे. मग काय वेदश्रुती पाठ, पुरुष सूक्त वगैरे अनेक जप जाप त्या ठिकाणी व्हायला लागले. 1 तास झाला, 2 तास झाला. तुमचं घड्याळाकडे लक्ष आहे ना? नाही ना? हो म्हणताय का नाही? जास्त लक्ष देऊ नका बरं का. हा, लक्षात घ्या. इकडे 5-10 मिनिटं इकडे तिकडे झाले तरी हरकत नाही. चला, एक आपल्याला मत भेटलेलं आहे त्यामुळं आपला विजय हा निश्चित आहे. त्या ठिकाणी सिंहासनावर ठेवलेलं आहे. 1-2 तास झालं, 4-5 तास झाले महाराज. वेळ त्या ठिकाणी निघून जात होता. राजाकडे एवढा वेळ नसतो, पण दृष्टांतातील राजाला द्यावा लागतो. म्हणले आता तुम्ही शांत बसा. आता इकडे रोहिदास महाराज त्या ठिकाणी भगवंताला बोलवतील. मग काय, अंतकरणातून ध्यान भगवंताचं करतायत. ध्यान करत असताना महाराज डोळे झाकलेले आहेत, मन स्थिर केलेलं आहे, अंतकरणातून भगवंताला साथ घातलेली आहे. ते पंढरपूरच्या विटेवरच्या मालकाला त्या ठिकाणी आवाज दिलेला आहे. येई वो 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 धावून या विलंब कावाया लाविला कृपाळी हो विलंब कावाया लाविला कृपाळी. येई ओ 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 धावनिया विलंब कावाया लाविला कृपाळी विलंब कावाया लाविला कृपाळी. विठाबाई विश्वंभरे भवछेदके विठाबाई विश्वंभरे पांडुरंग परमात्मा साक्षात या ठिकाणी आलेले आहेत. कोठे गुंतली समाये विश्वव्यापक हे कोठे गुंतली समाये विश्वव्यापक हे. येई वो येई वो येई वो येई वो येई वो येई वो धावून या विलंब कावाया लाविला कृपाळे विलंब कावाया लाविला कृपाळे. येईवो 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 धावून या विलंब का लाविला कृपाळे. महाराज काय महाराजांचं प्रमाण आहे. साथ जर घातली त्या विश्वाच्या मालकाला तर इथं देखील तो यायला देखील विसरणार नाही. आणि तो येतोच. कारण जेथे कीर्तनाची जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा तेथे पांडुरंग उभा तेथे पांडुरंग उभा. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा तेथे पांडुरंग उभा तेथे पांडुरंग उभा. पांडुरंग उभा जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. म्हणून ही जागा जी आहे इतकी पवित्र आहे ना माऊली, ही कधीच विसरू नका. इथं दुसऱ्या जरी कीर्तन करायचं कधी तुम्ही आयोजन नियोजन केलं तर ताईंचं एवढं वाक्य मात्र लक्षात ठेवा. काय काय जण चप्पल मांडी खाली घेऊन बसतात महाराज. अन्न प्रसाद म्हणजे प्रसाद म्हणतोय आपण. उद्या काल्याचा प्रसाद आहे, सगळे भाविक भक्तांनी पंक्तीला बसा. महिला वर्गाने चप्पल कुठे ठेवलेली असती? ओ काल्याचा प्रसाद द्यावं. पादत्राण एवढं पवित्र आहे का तुमच्यासाठी माऊली? गेली तर जाऊ द्या ना महाराज, दुसरी घेता येईल. कळत नाही महाराज, लक्षात घ्या. इथं साक्षात पांडुरंग परमात्मा कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये उपस्थित असतातच महाराज. म्हणून वक्त्याने कीर्तनकारांना देखील बोलताना विनोद ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा महाराज, कारण ही पवित्र जागा आहे महाराज. आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, आवडे देवासी तो ऐका प्रकार,
ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, तो ऐका प्रकार. धन्यवाद सर्वांना. पण माझा विषय हा गायन नाही, कीर्तन आहे. भगवंताची सेवा कोणत्या ना कोणत्या रूपाने त्या ठिकाणी आपल्याला जेवढं जमेल त्या ठिकाणी दिलं पाहिजे. ते जर आपल्यापाशी ठेवलं तर त्याच्यावरती गंधच चढतो. असं भगवंताची खूप मोठी देणगी आहे. अशीच राहो. भगवंताला जे आवडेल त्याच ठिकाणी ते केलं पाहिजे. भगवंताला साथ घातलेली आहे महाराज रोहिदास महाराजांनी अंतकरणापासून. माऊली ह्या नात्याने, आई ह्या नात्याने. जसं लेकरू टाहो फोडून रडतं ना महाराज आई नाही दिसल्यावरती, तसं उदार अंतकरणाने माझे संत रोहिदास महाराज त्या विठाबाईला आवाज देतात. महाराज चमत्कार तो काय झाला महाराज, सिंहासन हल्लं आणि साक्षात पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी विटेवर जसं उभा आहे, तसं चतुर्भुज रूप त्या ठिकाणी त्या राजवाड्यामध्ये उभा राहिलेला आहे. महाराज संत रोहिदास महाराज की महाराज हे जी वैभव आहे, ही जी शक्ती आहे, ही भक्तीची ताकद आहे. महाराज फक्त मी पाना नसावा, अभिमान नसावा त्या ठिकाणी. कारण अभिमान झाला तुका म्हणे वाया गेला. राजाला देखील आश्चर्य वाटलं माऊली ह्या सगळ्या गोष्टीचं, की इकडं पंडित आहेत, एवढी वेद त्यांच्या मुखातून जात आहेत, अनेक मंत्रतंत्र आहेत, पण भगवंत तिकडं नाही आला. फक्त ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेशी सद्गद जप्या. फार काही श्लोक काय वेगवेगळ्या गोष्टी पाठांतर केल्यानंतर भगवंत त्यांच्याकडे येतो असं काही नाही. महाराज हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. हरिपाठ म्हणता ना नित्य तुम्ही माऊली? लेकरांच्या हातामध्ये हरिपाठ दिलाय का? दिला नसला तरी आजच द्या महाराज. सुरुवात तुमच्या महाराजांच्या, आपल्या सुंदर अशा महाराजांच्या जे काही उत्सव आहेत त्या उत्सवाच्या निमित्ताने एक नवीन संकल्पना आपण या ठिकाणी राबवूयात महाराज. अनेक उपक्रम, अनेक सण उत्सव महिला भगिनी आपण त्या ठिकाणी साजरा करता. आपण वाण वाटतो संक्रांतीला माऊली. वाण वाटत असताना बरं का, पुरुष वर्ग तुम्ही पण ऐका, तुम्ही नाही वाण वाटत, पण आणून देणारे तुम्हीच असता माता भगिनींना. म्हणून हात जोडून विनंती, त्यांचं नाही लक्षात राहिलं तर तुमच्या लक्षात राहू द्या. प्लॅस्टिक हे वर्ज आहे महाराज, परंतु ते 10 रुपयाला मिळतं आणि खूप मोठं मिळतं, त्याच्यामुळे आपण तेच देतो. त्याच्यातून काहीच साध्य होत नाही. जो सात्विक भाव आहे ना माऊली, तो आपल्याला त्याच्यातून मिळत नाही महाराज. प्लॅस्टिक हे वर्ज आहे, त्याच्यातून काय आपल्याला भेटणार आहे सांगा ना तुम्ही? फक्त तिने काय दिलं त्याच्यापेक्षा अजून कोणती तरी मोठी वस्तू आपल्याला देता येईल का? हा जर तुमचा भक्तिभाव असेल तर महाराज कशाला हळदी कुंकू तुम्ही ठेवता हो तिथं? शिव आणि शक्तीचं ऐक्य असतं, ते हळदी कुंकू असतं माऊली. तिने कोणती साडी घातली आणि तिने किती दागिने घातले हे जर पाहण्यासाठी तुम्ही हळदी कुंकू ठेवत असेल माता भगिनी, तर नाही ठेवलं तरी हा तुमचा खर्च वाचेल ना, असं म्हणायचंय मला. नाही चालेल असं नाही हो. आपल्या ज्या परंपरा सण उत्सव आलेले आहेत ते तर आपण साजरे केलेच पाहिजे. अहो त्याच्याविषयी किती स्वाभिमान, किती अभिमान पाहिजे माऊली. अहो रांगोळी काढताना आपण दारात, ती फक्त शो साठी नसती महाराज, आध्यात्मिक कारण आहे त्याचं. वाईट येणाऱ्या ज्या लहरी असतात, वाईट येणाऱ्या ज्या शक्ती असतात, त्या येऊ नये आपल्या घरापर्यंत, आपल्या संसारापर्यंत. आणि आपला संसार सुखाचा व्हावा, घरामध्ये नेहमी सात्विक गुण त्या ठिकाणी लहरी त्या ठिकाणी राहाव्यात, म्हणून ती टिपक्यांची रांगोळी महत्वाची आहे बरं का. तसं तुम्ही मायबापा हो हळदी कुंकू करता, कुठंतरी आध्यात्मिक दृष्ट्या जर विचार केला असता तर शिवशक्तीचं स्वरूप आहे त्या ठिकाणी. आध्यात्मिक लाभ आपल्याला व्हावा यासाठी धार्मिक ग्रंथ आहेत, किंवा स्वतः हळदी कुंकू असेल, गुळ हा पदार्थ आहे, तुम्ही कडधान्यांचं त्या ठिकाणी देऊ शकता, अनेक वस्त्रदान करू शकता. अनेक प्रकार आहेत ज्यातून तुम्हाला पण आनंद आहे आणि घेणाऱ्याला देखील आनंद आहे. जाता जाता प्रबोधन करणं वाटलं म्हणून थोडासा तुमचा वेळ घेतला, काही क्षमा मागते तुमच्या सर्वांसाठी. विठ्ठल विठ्ठल. त्या ठिकाणी भगवंताची कृपा झालेली आहे. राजाला देखील कौतुक वाटलेलं आहे. सर्वत्र त्या ठिकाणी जय जयकार टाळ्यांचा गजर झालेला आहे. सर्व दूर त्या ठिकाणी रोहिदास महाराजांची कीर्ती पोहोचलेली आहे. एक दिवस त्या राजाला वाटलं की अरे चला कुठेतरी संतांच्या दर्शनाने आपल्या जीवनाचा उद्धार होईल. तुका म्हणे जाती संत दर्शने विश्रांती. तुकोबारांचं गोड असं त्या ठिकाणी प्रमाण आहे. महाराज संतांच्या दर्शनाने आपले तापत्रय जात असतील तर राजाला देखील वाटलं आपण रोहिदास महाराजांचं दर्शन घ्यावं. रोहिदास महाराज उठल्यानंतर पूजा अर्चा करत असताना, रोजचा दैनंदिन उपक्रम राबवत असताना, भगवंताची सेवा करत असताना महाराज भगवंताला वस्त्र कशाचं बोलत चला तुम्ही सर्वजण. आता वेळ आपला होत आलेला आहे. भगवंताला जिथं पूजा करायला आपण आसन घेतो ना, ते कशाचं वापरतात? चांबड्याचं. भगवंताला बसायचं आसन कशाचं? चांबड्याचं. भगवंताला आंघोळी म्हणजे जे आपण पाणी ओततो ते जे आहे ते कशाची वस्तू?
चांबड्याची, ज्याच्यामध्ये भगवंत ठेवला ती कशाची वस्तू? सगळं काही चांबड्याचं. त्यांचा भाव शुद्ध होता, कारण हे जे आपलं भेटलेलं आहे ना देह, ते कशाचं आहे? मग भेदभाव कशाला? हे त्यांचं मन शुद्ध होतं महाराज, पण समाजाचं तसं नव्हतं. राजा आलेला आहे की तापत्रय घालवायचे आहेत, आपल्या मनाचा उद्धार करायचा आहे, जीवनाचा उद्धार करायचा आहे. त्यांनी थोडंसं चरणामृत घेतलेलं आहे. आता आल्यानंतर साधू संतांचं काय कार्य आहे की एखाद्या जीवाचा उद्धार होत असेल तर चरणामृत द्यायला काय प्रॉब्लेम आहे? नामाचा त्या ठिकाणी उपदेश तर केलेलाच आहे. महाराज आल्यानंतर राजा जरी असला तरी रोहिदास महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे. रोहिदास महाराजांनी राजाला प्रणाम केलेला आहे, कारण शेवटी राजा तो राजाच असतो. कारण आणि दुसरी जर गोष्टी पाहायला झाली तर पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन जिथं अभिमान आहे. महाराज म्हणता अभिमान झाला तुका म्हणे वाया गेला. तो वारकरीच नाही माऊली, लक्षात घ्या. आल्यानंतर ना जरी गायनाचार्य ओळखीचे नसले, मृदंगाचार्य ओळखीचे नसले, माऊली नमस्कार करत जावा. नाही तुमच्या चरणाला स्पर्श करू शकत, परंतु नम्रतेने नमस्कार तरी एवढी तर अपेक्षा ठेवू शकतो ना आपण. ओळख असली असावीच असं काय नाही. आपण पूर्वजन्मीचे कोणीतरी असो ना, म्हणून तर तुम्ही सगळे दिसताय, बरोबर आहे की नाही? ना तिथं आम्ही कशाला आलो असतो? काहीतरी मगाशी मी म्हंटल ना, पूर्वजन्मीचा असल्याशिवाय पुण्य आणि पाप त्या ठिकाणी पळाल्याशिवाय होत नाही. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, हे म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. रोहिदास महाराजांची आणि राजाची भेट होणं देखील राजाचं काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असावं. पूर्वजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. कुठेतरी देवाची कृपा व्हायला, संतांची कृपा व्हायला पुण्य असावं लागतं. रोहिदास महाराजांनी त्या ठिकाणी राजाला आल्यानंतर चरणामृत दिलं. चरणामृत दिलं, ती वस्तू कशाची होती? चांबड्याची होती. रोहिदासांबद्दलची जी आस्था होती, जी श्रद्धा होती, ती मनामध्ये होती, परंतु कशाच्या माध्यमातून दिलंय? चांबड्याच्या माध्यमातून दिलंय. ती कुठेतरी शंका मनाला चलत होती राजाच्या. आता नाही तीर्थ प्यावं तरी राजाला पंचायतच होती, आणि प्यावं तरी मनामध्ये शंकाच होती. आता करायचं काय? कुठेतरी रोहिदास महाराज असं थोडेसे आडबाजूला झाले आणि राजाने इकडं नुसतं पिल्यासारखं केलं बरं का, तीर्थ पिलं नाही. आणि ते काय केलं? पिल्यासारखं केलं ना, आपल्या कोटाला असा हात पुसला महाराज. आता राजाचा कोट महाराज, तो पांढरा शुभ्र असणार महाराज. पहा, माणूस वस्त्राकडे पाहतो ओंकार दादा. आपण किती पांढरे कपडे परिधान केलेत हे नाही म्हणणार, त्याला थोडासा डाग पडू दे, थोडासा बरं का. अहो ताई, अहो महाराज, इथं थोडासा डाग पडलाय बरं का. म्हणून पांढरे कपडे घालणाऱ्यांनो जरा जपून पाऊल ठेवा. आपल्याकडे म्हणजे आलं लक्षात, समजणे वालो को काफी होत आहे. राजाला वाटलं अरे आपण राजा, आपल्या कोटाला त्या ठिकाणी डाग पडलेला आहे, ही प्रजा काय म्हणून चुकून जर पाहिलं एवढा मोठा डाग, आता करायचं काय लपवत? कसं तरी तो राजदरबारामध्ये गेलेला आहे, पहिल्यांदा त्या डोंब्याला बोलवलेला आहे, हा कोट घे आणि लगेच तातडीने हा डाग त्या ठिकाणी पुसून टाक, म्हणजे तुझ्या प्रयत्नाने तो काढून टाक. काहीतरी सूचना दिलेल्या आहेत. तो त्या ठिकाणी धोबी धावत पळत गेलेला आहे. दृष्टांतामध्ये आपल्याला धावत पळत जावं लागतं, कारण घड्याळाचा काटा कोणासाठी थांबत नाही, आणि आपल्याला वेळेचं काय असतं? बंधन असतं. तुम्हाला असेल नसेल, पण आम्हाला आळंदी गाठायची आहे, लहान लेकरू आहे, याची जाणीव मला नक्कीच आहे. कारण येताना तुमच्या सगळ्यांचे फोन आले का नाही महाराजांना मला नाही माहिती, कधी येत आहे ताई, कधी येत आहे महाराज, पण जाताना गेले का नाही म्हणून कोणी फोन करत गेल्यानंतर झालं आमचं काम. म्हणजे इथलं नाही सांगत बरं का, म्हणजे तिकडे बारामती तिकडे कीर्तन होतं तिकडचं सांगते, म्हणजे आमच्या भागातलं सांगितलं, म्हणजे तुम्हाला कसं जरा बरं वाटतं विठ्ठल. त्या ठिकाणी महाराज धावत पळत धोबी गेलेला आहे. इतके स्वच्छ धुणारा तो, इतकं छान उत्कृष्ट करणारा कार्य कपडे धुण्याचं, परंतु त्या धोब्याला आश्चर्य वाटत, असला कसला डाग पडलाय की मी इतकं घासतोय. महाराज कपडे धुणं इतकं सोपं नाही बरं का, तुम्हाला सांगते मी, कपडे धुणं इतकं सोपं नाही. तुम्ही म्हणत असाल, ह्यांना दोष देत असाल की बाबा कॉलरच निघले नाही, आज कपडेच निघले नाही, कधी तुमच्यावरती पुढचा जन्म असा येऊ नये महाराज स्त्रीचा. वाईट असतं माता माऊल्यांचं जीवन. पावसाळा आला, उन्हाळा आला, हिवाळा आला तरी तिला पाण्यातच हात घालावे लागतात. महाराज काय होत असेल त्या हातांचं, तीच जाणं म्हणजे मीच जाणं, किंवा आम्ही सगळेजण जाणं. तुम्ही आहे ना माझ्या बरोबर? हो मनावर.
ते म्हणतात ताई नक्की स्वतःच्या व्यथा सांगायला आलेत का कीर्तन करतात हे समजा नाही. पण मी पण कीर्तनकार होण्याच्या अगोदर एक माणूस आहे, म्हणून माणसाचे भावना एकमेकांच्या समजून घेणं फार महत्वाचं आहे. धोबी कपडे धुतोय पण डाग त्या ठिकाणी निघत नाही. काय करायचं महाराज? आता थोडी काळजी वाटली. राजाने एवढं कार्य आपल्यावरती सोपवलं, त्यांनी शेवटचा पर्याय निवडला. काय? त्याने दातामध्ये त्या ठिकाणी धरला आणि तो रगडायला लागला माऊली. कारण तो रगडून तरी कुठेतरी तो डाग निघेल. पर्याय शेवटचा पर्याय बरं का. रगडायला लागला महाराज, रगडायला लागला. आता निघेल डाग, मग निघेल डाग. कुठं निघतोय महाराज? डागच निघेना. परंतु काहीतरी गोड लागतंय, काहीतरी ब्रह्मरस सेवन केल्यासारखं वेगळी चव लागते की जी चव त्याने कधीच घेतली नव्हती माऊली. एक वेगळं काही अमृत सेवन केल्याचा भास असा त्यांना होतोय, असं वाटायला लागलं त्या धोब्याला. माऊली चमत्कार काय झाला? कधीही भगवंताचं नाव न घेणारा धोबी, ज्याच्या कधी कुटुंबामध्ये भगवंताचं नाम शेष त्या ठिकाणी कधीच नाही, परंतु असा हा धोबी त्या डागाचं जे काही सेवन करत होता, जो ग्रहण करत होता, तो एक जो ब्रह्मरस होता चरणामृताचा, त्याने परिणाम काय झाला? श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. टाळी वाजवा. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम एक टाळी जय जय सर्वांनी करटाळी बोला मुख्य नाम. श्रीराम जय जय राम, 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 श्रीरामचंद्र भगवान की जय. हर हर महादेव. बजरंगबली हनुमान की जय. भारत माता की जय. श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. अखंड देवाचं चिंतन करू लागला महाराज. प्रभू रामचंद्रांचं मुखामध्ये नाम येऊ लागलं. घरच्यांना काळजी पडली, हे असं काय अडगत करायला लागले. कधी कधी वेळ म्हटलं जातं महाराज, जास्तच नामचिंतन केलं तर बरं का. आता येऊन जाऊन आता महाराज आले घरी आणि मी येऊन जाऊन ज्ञानेश्वरीच वाचताना दिसले. जाताना ज्ञानेश्वरी वाचताना, आल्यानंतर पण गीताच घेतली तर महाराज म्हणते वेळ वेळ लागलं काय, लेकराकडे बघती का नाही. म्हणजे माणूस म्हणन ना, पण वेड म्हणण्यामध्ये सुद्धा आनंद वाटा. पण कुठं वेड म्हणावं, कधी म्हणजे कुणासाठी वेड व्हावं. वेडा झालो वेडी यांच्या त्या पांडुरंग परमात्म्याच्या नामामध्ये वेड व्हावं. महाराज भगवंतासाठी वेड व्हावं. आपण वेड होतो, मोबाईलसाठी वेड होतो. वेगवेगळे मोबाईलचे शोध लागलेले आहेत. पहिला मोबाईल काय होता? नोकिया होता, सॅमसंग होता. वेगवेगळे रिंग यायच्या महाराज. ती रिंग अजून सुद्धा कानाला म्हणजे भावते महाराज. किती साधी रिंग होती महाराज. ते नोकिया ट्यून किती छान होती. एकदम साधी वाजायची, नाही उचलला बंद व्हायची. आता इतके अँड्रॉइड निघाल्यात, माणूस खरेदी करायला गेला ना अख्खा दिवस तिकडेच घालवल. कारण मित्र सांगणारे वेगळे असतात, दुकानदार सांगणारा वेगळा असतो,
स्वतःच्या मनाची मर्जी वेगळीच असती. काय रे म्हणतीन बघायचंय महाराज. अरे फोन येतोय जातोय, मेसेज टिकतात, तुमचा काही जो डाटा आहे त्याच्यात सेव्ह राहतोय बरं का माऊली. म्हणजे तुम्ही म्हणता येऊन जाऊन मोबाईलवर बोलते. जेवढे चांगले परिणाम आहेत तेवढे ओंकार दादा वाईट परिणाम आहेत म्हणून सांगायचं कर्तव्य की चला यार, आपण कितीतरी आधुनिक क्षेत्राच्या पाठीमागे जात असलो तरी आधुनिक जे तंत्रज्ञान आहे ते कुठेतरी हानीला आपले कारण आहे. आज आधुनिक तंत्रज्ञान माऊली सुधारलं नक्कीच, पण अध्यात्माच्या पुढं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. सगळ्याला तरुण उरल हे अध्यात्म आहे, भगवंताचं नाम आहे. ह्या आधुनिक तंत्रज्ञानावर सांगायचं झालं थोडक्यामध्ये रोहिदास महाराजांचा प्रसंग डोळ्यासमोर आहे, माझ्या लक्षात आहे, आपण तेच सांगतोय. परंतु क्षमा मागून बोलते, तुमचा थोडासा वेळ मी या ठिकाणी घेते. थोडं विषयांतर नाही, पूर्वीलाच मी या ठिकाणी सांगेल की आमचा कोणताही पक्ष नाही किंवा इतर कोणताही आम्हाला विषयांतर करायचं नाही, परंतु क्षेत्र सोडून, वारकरी संप्रदाय क्षेत्र सोडून इतर कोणते विषय येतच नाही. परंतु माझं माहेर बारामती आहे. आज आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार यांना जाऊन 2 ते 3 दिवसच झाले महाराज. दादांना या ठिकाणी एक माणूस या नात्याने नामरूपी सुमनांजली मी अर्पण करते. या ठिकाणी कोणत्या राजकीय क्षेत्र, कोणी उपमुख्यमंत्री पद, अमुक तमुक याच्याशी काही घेणं देणं नाही महाराज. फक्त माणसाने माणसाशी माणसासम वागणे ही माझी भूमिका आहे. म्हणून माणूस या नात्याने आज बारामती सारखं शहर मी जर पाहिलं, माझं माहेर म्हणून, माझं माहेर म्हणून मला कौतुक नाही महाराज. असं एक सुंदर असं शहर जे स्वच्छ आहे, पाहिलं तर आमच्या भागाचं ते वैभव आहे की आपण जगाला उपदेश करतो माऊली, पण त्या जगाला उपदेश करण्यापूर्वी अगोदर सुरुवात आपल्याकडून करावी. कदाचित अजितदादांनी त्या ठिकाणी सुरुवात बारामतीपासून केली असावी आणि स्वच्छ आणि सुंदर बारामती त्या ठिकाणी शहर आहे. परंतु आज जाऊन महाराज खऱ्या अर्थाने त्या माऊलीने काहीतरी पुण्य केलं असावं की त्यांचं जाणं, त्यांचा मृत्यू जरी तुम्हाला भयानक वाटत असला महाराज, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. त्यांचा जो काही काळ होता ती वेळ महाराज फार वाईट होती. असं नव्हतं व्हायला पाहिजे, असं मरण कोणालाच नाही यावं. पण जर तुम्ही सकारात्मक विचार केला तर तो दिवस फार महत्वाचा आहे. अजितदादांचं जाणं तो दिवस फार महत्वाचा आहे. त्या दिवशी होती एकादशी माऊली. कुठंतरी पांडुरंग परमात्म्याची भक्ती, कुठंतरी त्यांनी दान केलं असावं, त्याचं हे श्रेय विठू माऊलीने दिलं असावं. एकादशी सारखं पर्व आणि त्या पर्व काळामध्ये अजितदादांचं जाणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. नामरूपी त्या ठिकाणी फूल त्यांच्या चरणी समर्पित करते. आणि आज या ठिकाणी सुनित्राताई पवार यांनी शपथविधी घेतलेली आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री सुनित्राताई पवार या ठिकाणी झालेल्या आहेत. महिला म्हटलं ना मी, पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाले, हे देखील महाराष्ट्राचं आपलं वैभवच आहे. बाकीची काही परिस्थिती असो, राजकीय क्षेत्रामध्ये काही घडामोडी झाल्या असतील, त्याच्यासाठी आपल्याला काही त्याच्याशी घेणं देणं नाही, परंतु ही आपल्यासाठी वैभवाची गोष्ट आहे की एक पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री महिला सुनित्राताई पवार झाले. ताईंचं मनस्वी त्या ठिकाणी मी आभार म्हणजे हार्दिक अभिनंदन करते आपल्या महाराष्ट्राच्या वतीने. विठ्ठल विठ्ठल. तर त्या ठिकाणी तो धोबी आहे, आपण धोब्याकडे आलं पाहिजे. सगळे घरातले वेडे म्हणायला लागले, हा सगळा प्रकार काय घडतोय, कधी नामोच्चारण नाही. हा सगळा प्रकार घेऊन ती राजाचा जो काही कोट आहे तो घेऊन त्या ठिकाणी राजदरबारामध्ये गेलेले. राजा म्हणले, झालं काय, तक्रार काय, घडलेला सगळा वृत्तांत परिवाराने सांगितलंय. कधीच भगवंताचं नाम न घेणारा माझा पती आज भगवंताचं नाम घेतोय, पण नक्की झालं काय, कधीपासून होतंय असं. मग तो कोटाचा सगळा प्रकार सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात आला ना प्रसंग, मग मी तोच परत रिपीट करत नाही, तुम्ही मला समजून घेताल अशी आशा बाळगते. राजाला कळून चुकलं की आपल्याकडून काही चूक झालेली आहे. जे चरणामृत होतं ते किती पवित्र होतं, किती शुद्ध होतं, किती मोठी ताकद त्याच्यामध्ये होती. तो ब्रह्मरस आपल्या वाट्याला नव्हता, तो धोब्याच्या वाट्याचा होता. पण ही चूक आपण कुठेतरी सुधारली पाहिजे. रोहिदास महाराजांकडे गेले, त्याचं दर्शन घेतलं, क्षमायाचना मागितली आणि हात पुढे केला. रोहिदास महाराज चरणामृत द्या. रोहिदास महाराज म्हणले, आता चरणामृत नाही, आता चांबडं रंगवण्याचं पाणी आहे. विठ्ठल विठ्ठल. संतांचा प्रसाद कसा का असाना भक्तिभावाने तुम्ही ग्रहण करा, तो एकदाच मिळतो. परत परत संधी कुठून येते? खिडकीतून का दरवाजातून येते? खिडकीतून येते आणि दरवाजातून जाते. आपण संधीचं सोनं केलं पाहिजे. तो प्रसंग, तो क्षण त्या ठिकाणी निघून गेला, सगळं व्यर्थ आहे. राजाला चूक कळून चुकली. त्या ठिकाणी अनेक सर्व दूरवर अनेक कार्य त्या ठिकाणी वाढत चाललेले आहे. एक दिवस असा प्रसंग आला,
चित्तोडगडची राणी झाली देवी. ही सर्वदूर कीर्ती ऐकून प्रत्यक्ष रोहिदास महाराजांच्या भेटीला काशी या ठिकाणी आलेली आहे. आता काशीचं वातावरण थोडं डोळ्यासमोर आणा. घाटावर कोण असतात? सगळे ते ब्राह्मण बसलेले असतात. कोणी कोणतं कर्म करतं, चला तुम्हाला बसायचंय का, हे करायचंय का, अमुक करायचंय का, करायचं का श्राद्ध कर्म महागच लागतात महाराज. जरी आपण दर्शनाला गेलो तर श्राद्ध, अरे जिवंत आहे ना तिकडं आमचं, ते तू कुठं श्राद्ध करून घेतो, म्हणजे ते तेवढ्याला बसलेले असतात महाराज. परंतु खरी पारख मी तुम्हाला म्हटलं ना, खरी साधूची, खरी संतांची ओळख आपणच करून घेतली पाहिजे. राणी साहेब म्हणाल्या, तुम्हाला नाही भेटायचं, तुमच्याकडे काय काम नाही, इथं रोहिदास महाराज कुठं राहतात. आता त्यांना फक्त दक्षिणेचे काम होतं. ते म्हणले फक्त भेट घडवण्याची दक्षिणा मिळत असेल तर आपल्याला काय. गेले घेऊन. गेल्यानंतर ना महाराज रोहिदास महाराजांचं दर्शन, रोहिदास महाराजांनी नुसतं पाहिलं राणी साहेबांकडं, त्यांचं नुसतं मुखाचं दर्शन झालं, साक्षात प्रभू रामचंद्रांचं दर्शन झाल्यासारखं झालं महाराज राणी साहेबांना. साष्टांग दंडवत घातलेला आहे. श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग करीत असे दंडवत. आई साहेब, मातोश्री काय कस काय येणं केलं, आपण तर चित्तोडगडच्या राणी आहात, इकडं कस काय काशीकडं, काय काम होतं तर आम्हाला बोलावून घ्यायचं, तुम्ही कशाला कष्ट केलं, शेवटी राणी आहे महाराज. काय नाही म्हटले, एक विनंती आहे, तुमची सर्वदूर कीर्ती आहे, महात्म्य आहे, मी ऐकून या ठिकाणी आलेले आहे, अनेक समाज तुम्ही त्या ठिकाणी भगवंताच्या नामाच्या मार्गाला लावलेला आहे, माझाही उद्धार व्हावा, मला तुम्ही त्या ठिकाणी अनुग्रह द्या, दीक्षा द्या. महाराज कोणताही जीव असू द्या, जीवनामध्ये आल्यानंतर दीक्षा ही घ्यावीच, आपला गुरु करून घ्यावा. कारण गुरु बिन कोण बताये बाट, बडा बिकट नामदेवरायांना संगत कुणाची होती, सोबत कुणाची होती, साक्षात भगवान पांडुरंग परमात्म्याची, पण तरी देखील नामदेवरायांना गुरु करून घ्यावे लागले महाराज. तेव्हा पुढचं कार्य, पुढचे मार्ग त्या ठिकाणी सद्गतीला लागले. राणी म्हणाले, मी देखील एक जीव आहे, मला देखील वाटतं की योग्य तो गुरु मला मिळावा, अनुग्रह तुम्ही द्यावा, मला दीक्षा द्यावी, बस इतक्या लांबून मी त्यासाठी आलेले आहे. रोहिदास महाराज म्हणाले, मी इतका मोठा नाही की मी तुम्हाला दीक्षा देऊ शकेल, अनुग्रह देऊ शकेल. संत बघा स्वतःचा मीपणा माझ्याकडे घेत नाहीत, म्हणून ते पुढे आहेत. आपण एखादं कार्य केलं काय, सप्त्यामध्ये देणगी दिली काय, न दिली का, हा मी दिली, मी दिली, मी दिली, मी दिली, हा मीपणा बाजूला ठेवा, हा अहंकार बाजूला ठेवा, तेव्हा परमार्थ घडतो महाराज. लक्षात घ्या, संत मीपणा आपल्याकडे कधी घेत नाही. मी मोठा नाही, तुम्हाला अनुग्रह देणं इतपत इतका मोठा नाही. एकदा झालं, दोनदा झालं, राणीने विनंती केली त्या ठिकाणी की तुम्ही अनुग्रह द्यावा, दीक्षा द्यावी, मी इतक्या दूरवरून आले ना, माझा उद्धार त्या ठिकाणी व्हावा. एकदा झालं, दोनदा झालं, तिसऱ्या वेळेस राणी साहेब म्हणाल्या, तुम्ही जर मला दीक्षा नाही ना दिली तर मी याच ठिकाणी अन्न पाण्याचा त्याग करेन आणि माझा जीव या ठिकाणी समर्पित करेल. कोणत्या संतांना वाटतं आपल्यामुळे एखाद्या जीवाचं बलिदान जावं, प्राण त्यागावा? असं म्हटल्यानंतर रोहिदास महाराजांना थोडंसं अस्वस्थ वाटलं. रोहिदास महाराजांनी त्यांना त्या ठिकाणी दीक्षा दिली. आता बाकीच्यांना काही बरं वाटतं काय? नाही वाटत महाराज. लगेच गेले, ती मीटिंग त्यांची गोळा केली, टीम मंडळ गेले राजाकडे. उद्योगच काय महाराज, ह्या मंडळांना म्हणजे उद्योग नसतं, असे भरपूर मंडळ तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात पाहायला भेटतील. कदाचित अनुभव सुद्धा असेल. तुम्ही एखादा चांगला सप्ताह करा दादा, तुम्ही सगळेजण एकत्रित या, तुमच्याकडे काही नसू द्या, तुमची एकी असू द्या, बरं का ओंकार दादा. आपल्या मुंबई सारख्याचं वैभव आहे महाराज. इतक्या छोट्या जागेमध्ये कधी कधी आम्ही पाहतो ना महाराज, अशी सरळ लाईन असते महाराज, पण इतकं भव्य दिव्य नियोजन असतं ना महाराज, कधीच आम्हाला ते नाराज करत नाही. म्हणजे इकडचा प्रसंग आहे, भरपूर ठिकाणी फिरलेलं, पण त्यांचं मन इतकं उदार असतं, त्यांची आत्मीयता असते की नाही कार्यक्रम छान व्हावा, प्रेम असतं आमच्यावरती तेवढं महाराज. तसं त्या ठिकाणी झाली. राणींचं असं काही मांडल्यानंतर ना शांतच बसले नाही रोहिदास महाराज. पण सगळ्यांनी टीम गोळा केली, मंडळ एकत्रित केलं, गेले ब्राह्मण त्या राजाकडे गेले. आता प्रचार करत होते इथपर्यंत ठीक आहे हो माऊली, पण आता राणीला अनुग्रह द्यावा, हे ने आपलं काम आपणच करावं ना. अनुग्रह देण्याचा हक्क कोणाला आहे? तुम्ही काहीतरी योग्य तो निर्णय घ्यावा. मागच्या वेळेस काहीतरी त्याने चेटूक केलं असेल, त्याने त्याच्याच खिशातला देव काढला ना, त्याच्या झोळीतला देव काढला, तो त्याचाच असावा, म्हणून देव त्या ठिकाणी आले. आज आम्ही आमचा देव त्या ठिकाणी उभा करतो, बघू कस काय देव येतोय. रोहिदास महाराजांना बोलवले, काय प्रकार आहे, आतापर्यंत झालंय, खूप झालं म्हणले, आता बास, आम्ही ह्यांचं पण ऐकून घेतलं, तुमचं पण ऐकून घेतलं, पण हा अनुग्रह देणं, दीक्षा देणं काय आहे? आम्हाला देखील समाजाला उत्तर द्यावं लागतं. राजाने असं प्रस्ताव मांडल्यानंतर म्हणले, असू द्या, तुम्ही जो काही न्याय देताल तो मला मान्य आहे.
ब्राह्मण वृंदाने आपला जो काही देव आणला होता श्रद्धा स्वरूप त्या ठिकाणी राजासमोर सिंहासनावर मांडलेला आहे. त्यांचे यज्ञ यागमगाशीप्रमाणे प्रत्येकाचं मी पण स्वतःचं मोठं त्या ठिकाणी मांडलेलं आहे. देवच यायला तयार नाहीत महाराज. श्रद्धा असावी महाराज, अंधश्रद्धा नसावी. रोहिदास महाराजांवरती वेळ आली. रोहिदास महाराजांनी त्या ठिकाणी आवाज दिलेला आहे. भगवंताचं ध्यान केलेलं आहे. भगवंताचं भजन करत आहेत. भगवंताला सांगतायत, हे भगवंता तू पतित पावन आहेस. तुझं नाम त्या ठिकाणी आता तू साच करावं, खरं करावं. पतित पावन नाम ऐसे साच कीजिए, विलंब छांड दीजिए. त्या ठिकाणी रोहिदास महाराजांचं सुंदर असं पद आहे महाराज. खूप मोठं पद आहे ते. त्यातलं एवढंच आपण घेऊया. तुम्ही आता उशीर लावू नका. पतितांना पावन करणारा तू आहेस ना, मी पतित आहेस. हा समाज मला तुच्छ समजतो का, तर मी या जातीमध्ये जन्माला आलो, या कुळामध्ये जन्माला आलो. माझी काय चूक आहे. तू भगवंता सर्व लेकरांवरती सारखं प्रेम करणारा आहेत. ह्या भर सभेमध्ये तू मला योग्य तो न्याय द्यावा आणि तूच मला त्या ठिकाणी पावन करावा. आज तुझं ते नाम जे ब्रीद आहे त्या ठिकाणी खरं करावं महाराज. पांडुरंग परमात्म्याला साथ दिल्यानंतर महाराज सिंहासनासहित भगवान परमात्मा रोहिदास महाराजांच्या कुशीत येऊन बसलेले आहेत. कुशीत पुढे आलेले नाहीत महाराज. कुशीत म्हणजे गोदीमध्ये, हिंदीमध्ये सांगायचं झालं तर हिंदीचे पद्य म्हणजे रोहिदास महाराजांचं सगळं काव्य हिंदीमध्येच आहेत. उत्कृष्ट असे कवी होते महाराज. ते समाज सुधारक देखील होते. हे आपल्या समाजाचं वैभव आहे महाराज. फक्त महाराष्ट्रातच नाही, पंजाब सारख्या प्रांतामध्ये त्यांनी प्रसार प्रचार केलेला आहे. हा विजय जर कशाचा असेल तर भगवंताच्या नामाचा आहे. राजाला देखील कळून चुकलं महाराज. जी शिष्या आहे कोण, चित्तूरगडची राणी झाली राणी, ती कोणाची शिष्या आहे, रोहिदास महाराजांची शिष्या आहे. ही सगळी कीर्ती पाहिल्यानंतर मनामध्ये अजूनच आदरभाव आलेला आहे. आणि आदरभाव आल्यानंतर रोहिदास महाराजांना त्यांनी आपल्या गडावरती आमंत्रण दिलंय की तुम्ही यावं आणि जे काही तुमचा स्वागत सत्कार आहे त्याचा तुम्ही आदर बाळगावा. आमचं निमंत्रण तुम्ही त्या ठिकाणी मान्य करावं. मग चित्तोडगडला रोहिदास महाराज गेलेले असताना 7 दिवस सप्ताहाचं नियोजन आहे महाराज. किती? 7. आपण 1 दिवसात पंक्चर होतोय महाराज. आपण बाकीचे सोहळे भरपूर करू हो माऊली, पण हा सोहळा चालवणं एका दोघाची गोष्ट नाही महाराज. 7 दिवस महाराज नाम सप्ताहाचं नियोजन आहे. अन्नदान आहे, ज्ञानदान आहे. अनेक पंडित त्या ठिकाणी आहेत. रोहिदास महाराज आलेले आहेत. नमस्कार केलेला आहे राणीने. तिकडं ब्राह्मण वृंद बसलेले असताना म्हणले, आलाच का हा इथं? जानवाय का म्हणले? जानव, आम्ही जानवेधारी आहोत ना. काय म्हणले राणी साहेब, तुम्ही जरी अन्न किती जरी इथं शिजवलं असलं, अन्नछत्र भव्य दिव्य असलं तरी मी इथं अन्न सेवन करणार नाही. आम्हाला भोजनच नाही करायचं, आम्हाला कोरडा शिदा द्या म्हणले. काय म्हणले? कोरडा शिदा द्या, आम्ही दुसऱ्या अन्नछत्रामध्ये त्या ठिकाणी भोजन करू बनवून. ठीक आहे म्हणले. राणी म्हणले, असल्यांच्या तोंडाला कुठं लागतं म्हणले. कोरडा शिदा दिलेला आहे. पलीकडच्या अन्नछत्रामध्ये कोरडा शिदाचं ते पक्वान्न बनवून आता जेवायला पंगत बसलेली ब्राह्मण वृंदांची अशी. आता तुमची पंगत कुठं बसणार आहे? इथंच बसणार आहे. आमची पंगत कुठे आहे महाराज? इथंच आहे ना. काय प्रॉब्लेम नाही. आम्हाला कुठंही चालतं, फक्त वेळेवर नसलं तरी चालतं, कसं असेल तरी चालतं, काय नाही. पंगत बसलेले ब्राह्मण वृंदांचे. जसं तुम्ही ऐकली असेल कृष्ण लीलामध्ये 1 गोपी आणि 1 कृष्ण भगवान परमात्मा. ऐकली ना कथा? प्रत्येक गोपी बरोबर कोण होते? कृष्ण भगवान परमात्मा असायचे. तसं ब्राह्मण वृंद जेवायला बसलेले असताना दोन्ही ब्राह्मणांच्या पुढंच अपोजिट साइड त्यांच्या पुढं रोहिदास महाराज, 1 रोहिदास महाराज. प्रत्येक ब्राह्मण वृंदाला दिसायला लागले महाराज. आलाच का इथं पण? अरे विटाळ होईल ना तुझ्यामुळं, आम्हाला अपवित्र हो, आम्ही जानवेदारी आहे, तुझा हक्क नाही इथं पंक्तीला बसायचा. पण त्यांना काय माहित हे रोहिदास महाराज कोण आहेत. पण सारखं जानवेदारी आहो, सारखे जानवेदारी आहेत, सतत तेच बोलल्यानंतर रोहिदास महाराज म्हणाले ब्राह्मण वृंदांना, तुम्ही जानवेदारी आहात का? आम्ही पण जानवेदारी आहोत. कसं काय? त्या ठिकाणी तुम्ही मग सांगितलं ना ते आरिका काय असते. हा, आरीच म्हटलं की मी पण. आरी सोबत होती महाराज. त्या ठिकाणी कापून घेतलं महाराज. वस्त्र तर फाटलंच वरचं, आतमधलं पण कातडं फाटलं महाराज. आणि आतून जे दिसलं ना ते फार भव्य दिव्य असं होतं. त्यांच्याकडे जे होतं ना ते धाग्याचं जाणवं होतं, पण जे रोहिदास महाराजांकडे होतं ते सोन्याचं जाणवं होतं महाराज.
सोन्याचं धाग्याचं त्या ठिकाणी दर्शन घडवलं महाराज रविदास महाराजांनी. ज्याप्रमाणे ज्ञानोबरायांनी रेड्यामुखी वेद वदविला गर्भद्विजांचा हरविला. बोलविला गर्भद्विजांचा शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा.